शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आपल्या सोबत आहे. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं असं म्हणतायत आणि 4 वाजता सर्व खासदार प्रवेश करणार आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी पण काल आपली भूमिका मांडली. काय म्हणाल? खरं तर हा दुर्दैवी निर्णय आहे. आपण ज्या मतदारांनी ज्या विश्वासानं आपल्याला निवडून दिलं होतं, ज्या चेहऱ्यावर निवडून दिलं होतं, त्या मतदारांची प्रार्थना आहे असं मला वाटतं आणि हा दुर्दैवी निर्णय आहे. पण तुम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पण भेटायला गेला होतात. वरुण सरदेसाई पण गेले होते अशी माहिती. आम्ही दोघंही गेलो होतो. आम्ही प्रयत्न केला. आमचा प्रयत्नाला यश मिळालं नाही. ते म्हणतात की आधी शिवीगाळ केली, घालून पाडून बोललं आणि त्यासोबतच अपमान केला आणि रील स्टार असं म्हटलं, त्यामुळे ते व्यथित होते. ठीक आहे, काही समजा झालंही असेल, पण हे कारण म्हणजे एवढं त्यामुळं टोकाचा निर्णय घ्यायला नको होता. भंपक आणि रील स्टार बोलले म्हणून इतका मोठा निर्णय घेणं, तुम्ही कसं पाहता याकडे? आता कुणी नुकसान आहे. काय कुणी काय बोलावं हे आपण सांगू शकत नाही किंवा कुणाच्या बोलण्यानं कुणाला काय वाटेल. पुढची राजकीय दिशा तिथली धाराशिवची नेमकी कशी असेल असं वाटतं? त्या ठिकाणी जे संघर्ष करायची त्या कार्यकर्त्यांची तयारी आहे, अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नवीन संघटना बांधून चांगल्या पद्धतीनं, कारण तिथं धाराशिवचा मतदार हा शिवसेनेवर ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारा मतदार आहे आणि निश्चितच आत्तापर्यंत इतिहास बघितला तर ठाकरे कुटुंबावर प्रामाणिक राहणारा मतदार इथून पुढच्या काळात राहील. पुढच्या वेळी निवडून येतील ओमराजे निंबाळकर खासदारकीपदी. 29ला निवडणूक आहे, त्यावेळी जनता ठरवेल. तुमच्या उमेदवारीचा चेहरा कोण आहे, पण काही ठरलंय का? उद्धव ठाकरे साहेब सांगतील तो उमेदवार असेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी कैलास पाटील यांनी मांडलेली आहे आणि ओमराजे निंबाळकर यांचा आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अधिकृत पक्षप्रवेश होईल अशी माहिती आहे. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन ओमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.